काळाची गरज ओळखूनच पुण्यातल्या विद्यार्थी सहाय्यक समितीचे माजी विद्यार्थी कमवा शिका योजनेतून ज्यांनी स्वतःला घडवलं त्या तुषार रंजनकर यांनी इंदापूर सारख्या तालुक्याच्या गावी 1993 साली अल्फा बाईट संगणक प्रशिक्षण केंद्राची मुहूर्त मेढ रोवली। प्राचार्य श्री तुषार रंजनकर यांची शैक्षणिक क्षेत्रातली भरारी निश्चितपणे दखल घेण्याजोगी आणि दाद देण्याजोगी आहे। अल्फाबाईट संस्थेची स्थापना प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचं संगणक प्रशिक्षण द्यावं, त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची स्किल्स यावीत आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचं अर्थार्जन त्यांच्या आयुष्यामध्ये करता यावं या दृष्टिकोनातून अल्फाबाईट या संस्थेची स्थापना झाली। मला असं अभिमान वाटतो की गेल्या 17-18 वर्षामध्ये 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आणि आज हजारो विद्यार्थी या प्रशिक्षण जोरावरती स्वयंरोजगाराच्या माध्यमातून, जॉबच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं अर्थार्जन आपापल्या क्षेत्रामध्ये करत आहेत। या सरकार मान्य अल्फा बाईट इन्स्टिट्यूटचा विकास नोंद करण्याजोगा आहे। 3 मजली स्वतंत्र 2 इमारती, 50 संगणक, स्वतंत्र कॉम्प्युटर लॅन, हार्डवेअर लॅन, अद्ययावत लेक्चर रूम्स, सेमिनार हॉल, उत्तम गेस्ट रूम, उत्तम सुसज्ज ग्रंथालय इत्यादी सुविधा इथं उपलब्ध आहेत। I didn't know about computers or IT technology, so I thought to join MSCIT. First thought came in my mind that to join Alphabyte Institute. या इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर बद्दल तर सर्व ज्ञान दिलंच जातं, परंतु त्याचबरोबर वेगवेगळ्या डेली ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात। इरा म्हणजे ई लर्निंग रिव्होल्यूशन फॉर ऑल। इरामधनं जे खूप प्रभावी शिक्षण आम्हाला मिळतं, म्हणजे ते व्हिडिओ फिल्म दाखवले तर आपण किती जरी ऐकलं तरी ते एवढं माइंडली आपल्या परफेक्ट डोक्यात बसत नाही, पण जेव्हा आपण ते प्रत्यक्षात बघतो तेव्हा सगळं क्लिअर होतं। आणि IPT म्हणजे इंटर परफॉर्मन्स टेस्ट, यामुळे आपण आजपर्यंत किती शिक्षण घेतलं त्यातील किती गंध आपल्यात आहे हे समजून घेण्यासाठी ही प्रणाली खूपच उपयुक्त आहे। कर्तव्यनिष्ठा, स्वावलंबन, उत्तम संभाषण कला, साधी राहणी, उच्च विचारसरणी, समितीमधून मिळालेल्या या संस्कारांबरोबरच फर्ग्युसन कॉलेजमधून घेतलेलं उच्च शिक्षण या सर्व गोष्टींमुळे रंजनकर सरांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू बनलं। गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून कमवावी शिका योजना अतिशय प्रभावीपणे आम्ही राबवतो की ज्या माध्यमातून विद्यार्थी अगदी स्वच्छतेपासून ते नोटीस बोर्ड व्यवस्थापन असेल, MKCLचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील, सायन्स एक्सप्लोटरी असेल, हार्डवेअरची काही वेगवेगळी कामं असतील, DTPची काही कामं असतील, टायपिंग वर्क असेल, या सगळ्या वर्क बरोबर विद्यार्थ्यांना काही ट्रेनिंग देणं असेल, त्या विद्यार्थ्यांना काही लॅब असिस्टंट हेल्प करणं असेल, ह्या सर्व प्रकारचे कामं विद्यार्थी कमवा शिकातले अतिशय प्रभावीपणे करतात की ज्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास येतो आणि एक चांगल्या प्रकारचं वर्क कल्चर त्यांना समजतं आणि मग पुढे प्रभावीपणे ते विद्यार्थी पुढे जाऊ शकतात। त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना अल्फाबाईटची कमवा शिका एक फार मोठ्या प्रकारची संजीवनी बनलेली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधल्या क्षमता ओळखून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी या संगणक प्रशिक्षण केंद्रातही अनेकविध उपक्रम राबवले जातात। यामध्ये ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्र, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, अबॅकस सारखे विविध उपक्रम, विविध सहलींचं आयोजन, निबंध स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा आणि सोशल अवेअरनेस वाढवण्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम, अशा प्रकारचे अनेक आनंददायी उपक्रम इथं राबवले जातात। केवळ हेच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास, मेडिटेशन आणि क्लास सुरू होण्याअगोदर मोटिवेशनल सॉंग्स ऐकवली जातात। महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या वतीनं केलेला एक अभिनव प्रयोग म्हणजे विज्ञान शोधिका। इयत्ता 8वी ते 10वीचे विद्यार्थी या संस्थेत येतात, वेगवेगळे प्रयोग करतात, विज्ञानाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण होते। अल्फा बाईट संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत। मान्यवरांनी या संस्थेला भेटी दिल्या आहेत। अधिकाधिक प्रवेश झाल्याबद्दल संस्थेचा वेळोवेळी गौरव करण्यात आला। स्नेहालय अहमदनगरतर्फे धनंजयराव गाडगीळ ग्रामीण नवनिर्माण अवॉर्ड संस्थेला मिळालं आहे। संस्थेतून बाहेर पडणारे बरेचसे विद्यार्थी देश विदेशात नामवंत कंपन्यात सरकारी निमसरकारी सेवेत आहेत। या स्पर्धेच्या जगातही रंजनकर पती पत्नी मोठ्या विश्वासानं आपल्या संस्थेसह भरारी घेत आहेत।
अनेक विद्यार्थी घडवीत आहेत.